दुसरा महत्त्वाचा विषय आहे दिल्लीत झालेली इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक. मोदी विरोधी पक्षांनी देशात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी उघडलेली आघाडी म्हणजेच इंडिया. आज या आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक होती आणि ती झाली शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी. आघाडीतील महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. भाकपचे डी राजा, सपाचे जावेद अली, काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, द्रमुकचे TR बालू, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जदयूचे संजय झा, आपचे राघव चड्डा, PDPच्या महबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत, झामुमोचे हेमंत सोरेन या नेत्यांनी इंडिया आघाडीची पुढची दिशा कशी असेल यावर चर्चा केली. बैठकीत ठरलेले 4 महत्त्वाचे मुद्दे केसी वेणुगोपाल यांनी वाचून दाखवले. इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होईल आणि महागाई, बेरोजगारी आणि भाजप सरकारचा भ्रष्टाचार या मुद्द्यांवर ही सभा होईल असंही त्यांनी जाहीर केलं. जातीय जनगणनेचा मुद्दा देखील प्राधान्यक्रमाने घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महत्त्वाची बातमी, काही न्यूज अँकरच्या कार्यक्रमात इंडिया आघाडीचे प्रतिनिधी पाठवायचे नाहीत हे ठरल्याचंही त्यांनी सांगितलं. आणि सर्वांचं लक्ष होतं तो मुद्दा म्हणजे जागा वाटपाचा. जागा वाटपाची प्रोसेस सुरू केली आहे आणि त्यासाठी सर्व पक्ष आपापसात चर्चा करतील आणि ठरवतील अशा 2 वाक्यात त्यांनी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा गुंडाळला. बंद दाराआड काहीतरी ठरलंय, पण इतक्यात जग जाहीर करायचं नाहीये की अवघड प्रश्न उशिरा सोडवायचं ठरलंय ते आपल्याला येत्या काही दिवसात कळेलच. जागा वाटप हा सर्वात कळीचा मुद्दा राहणार आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. त्यामुळे याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा आपला दुसरा प्रश्न. तो बघूया आपल्या पोल सेंटरला. आपला आजचा प्रश्न होता, इंडिया आघाडीला आजच्या समन्वय समिती बैठकीत जागा वाटप फॉर्म्युला शोधता येईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. या प्रश्नावर आपल्या प्रतिक्रिया आणि आपला कौल थोड्याच वेळात आपण बघूयात, पण त्याआधी काही राजकीय अडचणी समजायला हव्या. इंडिया आघाडीतील नेत्यांनी कितीही नाही म्हटलं तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला सापडणं कठीण काम आहे हे सर्वांना माहिती आहे. आघाडीत जो पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल, निर्णय प्रक्रियेत किंवा वेळ आलीच तर सत्तेमध्ये त्याचा वाटा, त्याचाच से जास्त असणार हे या सर्व नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात आपल्या हक्काच्या जागा सोडायला कोणताही लहान मोठा पक्ष सहजासहजी तयार होणं अशक्यप्राय गोष्ट. आणि म्हणूनच का की इंडिया आघाडीने हे सर्वात मोठे स्पीड ब्रेकर सर्वात आधी पार करायचे ठरवले तर होते. या समन्वय समितीच्या नेत्यांसमोरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. मोदींना हरवण्यासाठी एकत्र आलेल्या 28 पक्षांनी आगामी रणनीतीवर विचारमंथन केलं. इतर कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्याआधी जागा वाटपाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि इंडिया आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार आग्रही असल्याचं समजतंय. Coordination committee decided to start the process of determining seats sharing. It was decided that the member parties will hold the talks and decide at the earliest. The committee decided to hold joint public meetings in different parts of the country. The first public meeting will be held at Bhopal in the first week of October in the issue of rising prices, unemployment and corruption of BJP government. आघाडीतील पक्षांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते जागा वाटपाचं. दिवसागणिक वेगवेगळ्या राज्यातून नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले. पश्चिम बंगालमध्ये ममता, केरळमध्ये डावे पक्ष काँग्रेससोबत लढत आले. त्यामुळे इथे ते काँग्रेसला नक्की कशा जागा सोडतील यावर बरंच काही अवलंबून आहे. तेलंगणा काँग्रेसचे नेते स्वबळाची भाषा करू लागले. ते BRSला कितपत रुचेल याबाबतही शंका आहे. तिकडे दिल्ली, पंजाब पाठोपाठ हरियाणामध्ये सुद्धा आप मजबूत स्थितीत असताना ते काँग्रेसला जास्त जागा सोडतील अशी शक्यता कमी दिसते. त्यामुळे काँग्रेसही वेगळा विचार करेल अशी चिन्ह आहेत. ये जो
शुरुआत हुई है, जो विपक्षी पार्टियां मिली हैं, ये अच्छी शुरुआत है, क्योंकि प्रजातंत्र में पक्ष भी और विपक्ष भी दोनों मजबूत होंगे तो प्रजातंत्र मजबूत होगा, और कोई भी एक भी पक्ष कमजोर होगा तो प्रजातंत्र कमजोर होगा। तो इस वास्ते अब जो शुरुआत है, जहां तक हरियाणा का सवाल है, हरियाणा में कांग्रेस पार्टी स्वयं में सक्षम है। केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांमागे सरकारी तपास यंत्रणांचा ससेमिरा लावतं असाही इंडिया आघाडीचा आरोप आहे। समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत आघाडीचे काही नेते पोहोचू नयेत म्हणून जाणीवपूर्वक ईडीने समन्स दिले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। ईडी नहीं चाहती, बीजेपी नहीं चाहती, केंद्र सरकार नहीं चाहती कि अभिषेक बैनर्जी दिल्ली में पहुंचे और इंडिया के कोऑर्डिनेशन कमेटी में उनका सहभाग हो। आज की तारीख उनको ईडी का समन्स है और बुलाया गया है, लेकिन हमने कहा है उनको कि हम आपकी कुर्सी वैकेंट रखेंगे। एकाच एक उमेदवार दिला तरच भाजपला हरवणं शक्य आहे हे कसबा पोटनिवडणुकीत दिसलं, पण तसं झालं नाही तर मतविभाजनाचा फायदा भाजपला होतो हे चिंचवड पोटनिवडणुकीत दिसलं। कसबा पॅटर्नची चर्चा आघाडीच्या मुंबई बैठकीतही झाली होती, त्यामुळे विविध पक्षांच्या महत्वाकांक्षांना मुरड घालत कसबा पॅटर्न राबवणं हीच इंडिया आघाडीची प्राथमिकता असेल। 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। शरद पवारांच्या घरी झालेली ही समन्वय बैठक जवळजवळ 2 तास चालली, त्यामुळे बैठकीत काय झालं ते सर्वच बाहेर मीडियाला सांगणं अपेक्षितही नव्हतं। पण बैठकीत काय अपेक्षित होतं त्यावर एक नजर टाकूयात आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। जागा वाटप राज्यनिहाय व्हावं, राज्य पातळीवर निर्णय व्हावेत, निवडणूक आयोगाच्या निर्णयांबाबत आवाज उठवणे, एकत्रित आवाज उठवणे, वेगवेगळ्या पक्षांचे मुद्दे आघाडीच्या माध्यमातून मांडणे, विशेष अधिवेशनात सरकारला घेरण्याबाबतही चर्चा करणे, मणिपूर हिंसाचार, जातनिहाय जनगणना, वाढती महागाई या मुद्द्यांवर भर देणे, जनतेचे मुद्दे घेऊन जनतेत कसे जायचे ते ठरवणे, देशात सर्व पक्ष काही सभा एकत्रित घेणार त्याचं ठरवणे, गणपतीनंतर महाराष्ट्रात एकत्रित सभा होण्याची शक्यता ती दिशा ठरवणे, अशा बऱ्याच गोष्टी या बैठकीमध्ये ठरणं अपेक्षित होतं। इंडिया आघाडीतील नेते मोदी सरकारला विविध मुद्द्यांवर घेरायचा प्रयत्न करत आहेत। तामिळनाडूचे द्रमुकचे नेते सनातनवर वादग्रस्त बोलले। आता ममता बॅनर्जींनी गांधी जयंतीला राजघाटावर सरकारचा निषेध करण्याची परवानगी मागितली आहे। केंद्रानं मनरेगाचा निधी दिला नसल्याचं ममता दीदींनी सांगितलं। तसंच पश्चिम बंगालच्या वाट्याचे विविध योजनेतील 1,15,000 कोटी रुपये दिले नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। काँग्रेसनं अडाणीचा मुद्दा लावून धरलाय। एकंदरीतच आघाडीतील प्रत्येक पक्ष आपापली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न कायम करतोय आणि याच मुद्द्यांशी संबंधित एक प्रश्न आम्ही विचारला होता। तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात, ज्यासाठी परत एकदा जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आमचा प्रश्न होता, इंडिया आघाडीला समन्वय समितीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला शोधता येईल का? अजित यांनी ट्विटरवर म्हटलंय, आपल्या नक्की जबाबदाऱ्या काय हे 5 वर्षात लोकप्रतिनिधींना कळत नाही, तिकडे आघाडीतील जागा वाटप एका बैठकीत ठरणं महाकठीण। फेसबुकवर भूपेंद्र पटेल, फॉर्म्युला शोधण्या इतकी परिपक्वता यायला अजून वेळ आहे। फेसबुकवरून गजानन चंद्रभागा, इंडिया आघाडी ही शेवटची लढाई समजूनच एकमेकांचे हेवेदावे न करता योग्य निर्णय घेऊनच मैदानात उतरणार। फेसबुकवरून संतोष जाधव, जुडेगा भारत जीतेगा भारत असंच पाहिजे होतं। युट्यूबवरून WM4_user या नावानं खात आहे, वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्रात इंडिया आघाडीला फायदा होणार नाही। युट्यूबवरून मेघा मोरे, छत्रपती संभाजीनगरहून प्रतिक्रिया, इंडिया आघाडी समन्वयातून एक एक पाऊल योजनापूर्वक टाकत आहे।
याच विषयावर सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आत्ताच आपण प्रश्न बघितला होता. प्रश्न होता, इंडिया आघाडीला समन्वय समितीच्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला शोधता येईल का? युट्यूबवर एकूण 10,000 मतं पडलेली आहे. 78% लोकांना वाटत होतं की हा फॉर्म्युला शोधता येईल. 22% मात्र नाही म्हटलं होतं. आज तरी जागा वाटपाची माहिती समोर आलेली नाहीये. सुरुवात झालीये एवढंच कळलंय. 58% लोकांना ट्विटरवर होय वाटतंय. 42% लोकांनी नाही म्हटलंय. जागा वाटपाचं फॉर्म्युला इंस्टाग्रामवर 2,500 मतं आलेली आहे. शोधता येईल का? हे इंस्टाग्रामवर 66% लोकांना वाटतं होय, 34% लोकांना वाटतंय नाही. फेसबुकवर 58% लोकांना वाटत होतं होय, 42% लोकांना वाटतंय हा फॉर्म्युला शोधता येणार नाही. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीवर भाजपनं टीका केली आहे. अँटी हिंदू कोऑर्डिनेशन कमिटी अशी संभावना संबित पात्रा यांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हा प्रश्नही अनुत्तरित राहतोय. आमच्याकडे भरपूर चेहरे आहेत, भरपूर पर्याय आहेत. या थाटाचं उत्तर ममता बॅनर्जी, नितीश कुमारांपासून उद्धव ठाकरे, संजय राऊतांपर्यंत अनेकांनी दिली. मात्र या जास्त विकल्प, जास्त पर्यायांमधून एक निवडायचा आहे आणि तिथेच मतभेद होतात. या वास्तवाची जाणीव इंडिया आघाडीला असेलच. त्यामुळे सगळे पक्ष मान अपमान विसरून एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. आपचे खासदार राघव चड्डांनी खूप सोपा मंत्र दिला आहे. मनभेद, मतभेद आणि महत्वाकांक्षा दूर ठेवून लढलो तर सगळे प्रश्न सुटतील, यश मिळेल असं ते म्हणाले. या तत्वावर विविध विचारांचे, विविध मतांचे हे नेते किती काळ चालतात त्यावरच मोदींसमोर इंडिया आघाडी किती मोठं आव्हान उभा करू शकते ते ठरणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.